नमस्कार. शारदीय नवरात्राचा आजचा दुसरा दिवस. रंग आहे लाल. या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. लाल रंग हा ऊर्जा, धाडस, प्रेम, राग, आनंद याचे प्रतीक आहे. हे सर्व गुण आपल्यात असणाऱ्या अशाच एका काव्यदुर्गेला चला तर मग भेटूया आपण. ही काव्यदुर्गा आहे आमच्याच DKT's टेक्सटाईल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला शिकणारी कुमारी जान्हवी मधुमती श्रीकांत सावंत. चला तर मग तिच्याशी थोडासा आपण संवाद साधूया. हॅलो जान्हवी, कशी आहेस? हॅलो सर, मी मस्त. तुम्ही कसे आहात? खूप छान. आणि या काव्यदुर्गा या सेगमेंटसाठी खूप एक्सायटेड पण आहे. हो, मी सुद्धा. मला एक सांग जान्हवी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग सारखा अवघड कोर्स तू शिकतेस, त्यासाठी मिरजेहून तू कॉलेजला रोज अपडाऊन सुद्धा करतेस, आणि मग ह्या सगळ्यामध्ये तुला कविता वाचन किंवा मराठी साहित्य ह्याबद्दलची तुला आवड कशी निर्माण झाली आणि त्यासाठी तू काय करतेस? सर, मला सांगताना फार अभिमान वाटतोय की मी डिप्लोमा ऑटोमोबाईल करत असताना 53 जणांमध्ये मी एकटी मुलगी होते. आणि वाचनाचंच म्हणाल तर लहानपणीपासूनच आईबाबांनी वाचनाचं संस्कार हे खूप छान केलं आहे. आणि माझी आई ही खूप छान कविता लिहायची, बट कालांतराने कौटुंबिक जबाबदाऱ्या तिच्यावरती आल्या आणि तिचं लेखन खंडित होत गेलं. बट तिचं स्वप्न आता मी पूर्ण करते. सो मीही कविता लिहिते, कविता वाचते. कविता वाचण्यासोबतच मला वॉल पेंटिंग आणि कुकिंग बनवण्याचीही आवड आहे. अरे वा, खूप छान जान्हवी. तर मग आजच्या या नव्या पिढीची एक तू रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुला या सगळ्यांना काय सांगावं असं वाटतं? मला तुम्हा सगळ्यांना नक्कीच सांगायला आवडेल, तुम्ही विद्यार्थिनी असाल, गृहिणी असाल किंवा वर्किंग वुमन असाल, आपण सर्वांनीच वेळात वेळ काढून आपला छंद जोपासायला हवा. त्यातूनच आपल्याला नवी ओळख आणि आत्मिक समाधान मिळतं. हाच माझा छंद जोपासताना नुकताच प्रकाशित झालेला असरगंध हा सरांचा काव्यसंग्रह मी वाचला. मला खूप आवडला. तोही काव्यानुभव तुम्ही घ्यावा असं मी तुम्हाला सुचवते. तर माझी यातील आवडती कविता आपण वाचूयात का? हो, नक्की. कवितेचे शीर्षक आहे खाकी. लहानपणी वर्गात गुरुजींनी विचारले, होणार कोण मोठा होऊन, निवडणार क्षेत्र कुठले? पोस्टमन काका होणार, मोठ्या अभिमानाने सांगितले. मी पोस्टमन काका होणार, मोठ्या अभिमानाने सांगितले. ऐकून उत्तर मित्र आणि गुरुजी हसू लागले. डॉक्टर, इंजिनियर, वकील घेतले का नाही असे नाव? डॉक्टर, इंजिनियर, वकील घेतले का नाही असे नाव? सांगतो ऐका महती यांची, तुम्हाच नाही ती ठाव. सांगतो ऐका महती त्यांची, तुम्हाच नाही ती ठाव. सुखदुःखाची वार्ता येतात घेऊनी दुरून, सुखदुःखाची वार्ता येतात घेऊनी दुरून. अहोरात्र कार्य चाले तहान भूक विसरून. असे आनंदी घटना काही हाती गुळाचा खडा, असे आनंदी घटना काही हाती गुळाचा खडा. अशुभाची पाल चुकचुकता भिजे डोळ्याची कळा. प्रत्येक ऋतूत काकांची सायकल अविरत पळते, प्रत्येक ऋतूत काकांची सायकल अविरत पळते. खांद्यावरच्या छोट्या झोळीत जग सारे सामावते. बरोबर. काका, मामा, दादा, मुलगा जोडतात नाते साऱ्यांशी. काका, मामा, दादा, मुलगा जोडतात नाते साऱ्यांशी. लेखणीही होतात सदनी जिथे दुरावा अक्षरांशी. शब्द होऊनी जातात कधी दमलेल्या सुरकुत्यांसाठी. अहो, शब्द होऊनी जातात कधी दमलेल्या सुरकुत्यांसाठी. आटापिटा ज्याचे आहे त्याच्याकडे पोहोचविण्यासाठी. कोणी आहे का घरी? साध ऐकुनी हाती येई तत्पर. अहो, कोणी आहे का घरी? साध ऐकुनी हाती येई तत्पर. अर्जाचे उत्तर, पासपोर्ट, तार, निकाल किंवा मनी ऑर्डर. दान धर्म आणखी वेगळा कशाच कराया हवा? दान धर्म आणखी वेगळा कशाच कराया हवा? एका नात्याकडून दुसऱ्या केवळ सोपवा अनमोल ठेवा. यंत्राच्या शिरकाव्याने जरी कमी झाल्या भेटीगाठी, यंत्राच्या शिरकाव्याने जरी कमी झाल्या भेटीगाठी. आईचं हरवलेलं पत्र घेऊनी दारी येईल पुन्हा खाकी, दारी येईल पुन्हा खाकी. धन्यवाद. तर मंडळी, उद्याच्या भागात पुन्हा एका नव्या काव्यदुर्गेशी संवाद साधण्यासाठी आपण इथेच भेटूया. तत्पूर्वी तुम्ही
सुजित सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिखावट 22 या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.